गुड मॉर्निंग प्राईम. आज आपण सॉलिड स्टेटवरती जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत त्या न्यूमेरिकल प्रॉब्लेम्सवरती डिस्कशन करणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण मागच्या लेक्चरपर्यंत जे काही थेरॉटिकल होतं थेरी होती सॉलिड स्टेटची, ती सॉलिड स्टेटची थेरी आपण संपवलेली आहे. आता इथून पुढच्या 2 लेक्चरमध्ये आपण जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत त्या न्यूमेरिकल प्रॉब्लेमवरती डिस्कशन करणार आहोत. एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या याच्यामध्ये, ते जे काही मी न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेणार आहे ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम टेक्स्टबुक मधले सॉल्व जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुमचे घेणार आहे. तुम्ही म्हणाल सर ऑलरेडी जे सॉल्व आहेत तर मग ते का घेणार आहेत, ते का घेण्यामागचा उद्देश काय आहेत, तर त्यामागचं सरळ आणि साधा उद्देश आहेत की ज्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये आतापर्यंत जो माझा एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सनुसार जवळपास 80 ते 90% जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल सॉल्ड न्यूमेरिकल क्वेश्चन्स असतात, सॉल्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम एक्झाममध्ये डायरेक्टली विचारलेले आहेत विथ सेम व्हॅल्यू. ओके, काही 20 ते 10% न्यूमेरिकल्स असे आहेत की जे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केले जातात आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, आणि दुसरा उद्देश असा आहे की जे काही सॉल्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेले तुम्हाला त्याचं सोल्युशन थोडंसं किचकट दिलेलं आहे, ते सोल्युशन मी तुम्हाला सिम्पल वेने तिथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कशा पद्धतीने ते तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व्ह कराल म्हणजे तुमच्या म्हणजे अचूकता राहील. घाबरण्याचं कारण नाही. बरेचसे मुलं हे जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम असं म्हटलं की त्याला घाबरतात. जवळपास एक्झाममध्ये तुम्हाला 12 ते 15 मार्कांसाठी तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असणार आहेत. 12 to 15 मार्क्स साठी तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम असणार आहेत. ओके, सो आपण सुरुवात करू न्यूमेरिकल प्रॉब्लेमला. काय आहेत ह्या सॉलिड स्टेटवरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम? जवळपास 6 सॉल्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत. आपण पुढच्या 2 लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. ओके, अगोदर त्याच्यावरचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याचे रिव्हिजन आपण इथे घेऊ. जसं तर फॉर एक्झाम्पल लॅटिस आहेत, ब्रॅव्हिस लॅटिस. देर आर 14 ब्रॅव्हिस लॅटिसेस. आपण त्याच्यापैकी 3 ब्रॅव्हिस लॅटिसेसचा इथं विचार केलेला आहे. क्युबिक सिस्टम जे आहे ते क्युबिक सिस्टमचे 3 प्रकार होतात तुमचे. सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि फेस सेंटर्ड युनिट सेल. त्याची कॉर्डिनेशन नंबर काय आहेत, पॅकिंग इफिशियन्सी काय, त्यांची पर्सेंटेज वॉर्ड काय, हे आपण एक वेळेस रिवाइज करू. ठीक आहे, आणि मग पुढे जाऊ आपण याच्यामध्ये. बघा, जर आपण सिंपल क्युबिक युनिट सेलचा जर विचार केला तर इट हॅज 6 coordination number, 4 in the same layer, 1 directly above and 1 directly below. ओके, जे काही तुमचं कॉर्डिनेशन नंबर आहे ते एससीचं 6 आहे. पॅकिंग इफिशियन्सी त्याचं आहे 52.36% आहेत. काही ठिकाणी ते 52.4% दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. याला जे काही तुमचं आपण जे मॅथमॅटिकल एक्सप्रेस रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून आता होऊ शकतं तिथं. पर्सेंटेज ऑफ वर्ड्स किती आहे त्यामध्ये, एम्प्टी स्पेस किती पर्सेंट आहेत, 47.64% आहेत. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल याचा विचार केला तर इट हॅज 4 coordination number, 4 coordination number आहेत. 4 in the same layer, 2 directly above and 2 directly below. ओके, याचं कॉर्डिनेशन नंबर किती तुमचा 8 आहेत. पुस्तकामध्ये मला वाटतं कधीतरी प्रिंट मिस्टेक त्याच्यामध्ये झालेली आहेत, ती क्लिअर करा तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, पॅकिंग इफिशियन्सी जी 68% आहेत, 68.04 आहेत. त्या पण वरचे 04 पॉईंट ते निग्लेक्ट केलेलं, राऊंड अप केलेलं आहे. 68.00 असं म्हणतो आपण त्याचं. मग पर्सेंटेज ऑफ ओआरडी किती त्याचं, तर 32% आहेत. ओके, देन थर्ड आहेत एफसीसी, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहेत. इट हॅज अ 6 coordination number. coordination number किती 6 आहेत. 6 in the same layer, 3 directly above and 3 डायरेक्टली बिलो. ओके, लक्षात घ्या याच्यामध्ये 4 आहे, एक खाली एक वर खाली एक आहे. याच्यामध्ये 4 त्याच लेअर मध्ये आहे, एकाच लेअर मध्ये 2 खाली 2 वर असे आहेत. याच्यामध्ये 6 त्याच लेअर मध्ये आहे, 3 वरच्या बाजूला 3 खालच्या बाजूला, असे 12 आहेत ते. ओके, याच्यामध्ये पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी काय तुमचं 74% आहेत आणि वर्ड पर्सेंटेज काय तुमचं 26% आहेत. ओके, ठीक आहे. हे झालं तुमचं याच्या संदर्भामध्ये लॅक्टिसेसच्या संदर्भामध्ये. आता ह्या लॅक्टिसेसमध्ये ह्या जे काही युनिट सेल आहेत त्या युनिट सेलमध्ये त्या आपल्याला
लेंथ आणि रेडियस यांचं रिलेशन बघायचं आहे. व्हॅल्यूम ऑफ वन पार्टिकलचा विचार करायचा आहे आणि टोटल व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल त्याचाही आपल्याला इथं विचार करायचा आहे. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा आपण इथं रिलेशन बिटवीन द युनिट सेल काय आहे, कोणत्या कोणत्या युनिट सेल आहेत. तर सिंपल क्युबिक युनिट सेल आहे, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल आहे, फेस सेंटर क्युबिक युनिट सेल आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काय करणार आहे, तर डिस्कशन करत असताना आपल्याला रिलेशनचा इथं विचार करायचा आहे. ठीक आहे, रिलेशनचा विचार करत असताना रिलेशन बिटवीन ए मीन्स एज लेंथ, ए काय तुमची इथं एज लेंथ आहे, आर काय तुमची तिथं रेडियस आहे. ओके, त्याचा आपण इथं विचार करणार आहे. दुसरं काय सांगितलं तर व्हॅल्यूम ऑफ वन पार्टिकल आणि टोटल व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल आहे. बघा, सिंपल क्युबिक युनिट सेलचा आपण इथं विचार करू. अगोदर तिन्ही फॅक्टर जे आहेत ते फॅक्टर त्याचा विचार करू. आर मीन्स रेडियस आहे ती रेडियस काय तुमचे 2 बाय ए बाय 2 किंवा ए इज इक्वल टू आपण काय सांगितलं होतं, ए इज इक्वल टू ट्वाइस आर. मी आपण त्याची काही फिगर आहे ते फिगरही काढली होती बघा, इफ यू रिमेंबर. तर तुम्हाला असं आठवत असेल ते, तर हा तुमचा एक आर आहे, हा आर आहे आणि हे डिस्टन्स जे तुमचं ते ए आहेत, ते सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये. ओके, ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं होतं, म्हणजे ए इज इक्वल टू 2r, देअरफॉर आर इज इक्वल टू ए बाय 2. ओके, दॅट इज 0.5 ए असं आपण त्याला म्हणू शकणार आहोत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यूम ऑफ वन पार्टिकल हे काय आहे त्याच्या संदर्भामध्ये टोटल आपलं जर हे जे काही आपण इथं हे जे काही पार्टिकल, ह्या पार्टिकल आपण हार्ड स्पेअर कन्सिडर केलेलं आहे. काय कन्सिडर केलेलं आहे, हार्ड स्पेअर कन्सिडर केलेलं आहे. आणि आपण हार्ड स्पेअर जर कन्सिडर केलेलं आहे तर हे 4/3 पाय आर क्यूब इज द व्हॅल्यूम ऑफ हार्ड स्पेअर. ओके, हार्ड स्पेअर काय आहे तुमचं व्हॅल्यूम काय तुमचं इथं 4/3 पाय आर क्यूब आहे. ओके, फॉर आणि याच्यामध्ये तुमचं एकच पार्टिकल आहे. त्याच्यामध्ये काय तुमचं कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स किती आहे, 8 आहेत. तर 8 कॉर्नर साठी एक आहे तो. ओके, 8 कॉर्नर हॅज 1/8 मल्टिप्लाय बाय 8 असं ते 1 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. ओके, सो आता आपल्याला इथं आरची व्हॅल्यू माहिती. आरची व्हॅल्यू काय तुमची इथं A/2 आहे. मग A/2 ची व्हॅल्यू आपण जर पुटअप केली, ते पुटअप केल्यानंतर आपल्याला जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन मिळते तुमचं इथं 4/3 पाय A/2 क्यूब. ओके, याला सॉल्व्ह केल्यानंतर ते इक्वेशन येतं आपल्याला पाय A क्यूब बाय 6. याचं अजून सिम्प्लिफिकेशन, पायची व्हॅल्यू पुटअप करायची 3.143 A क्यूब डिवायडेड बाय 6. त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर ती व्हॅल्यू येते तुमची इथं व्हॅल्यूम ऑफ वन पार्टिकल, कारण याचं एकच पार्टिकल त्याच्यामध्ये आहे म्हणून. तर काय आलं तुमचं तर 0.52 524 ए क्यूब. ओके, आता याच्यामध्ये एकच पार्टिकल असल्यामुळे जे काही टोटल व्हॅल्यूम ऑक्युपाइड पार्टिकल इन युनिट सेल इट इज ऑल्सो सेम. तो सारखाच असणार, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहेत, कारण याच्याकडे एकच पार्टिकल आहेत. ओके, हे आपण इथं कॅल्क्युलेशन करत असताना एका पार्टिकलचं कॅल्क्युलेट करत आहेत. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये तुमचं एकच पार्टिकल असेल म्हणून याला मल्टिप्लाय बाय 1 आपण करणार आहोत. ओके, ठीक आहे. आता पुढचं नेक्स्ट आहे तुमचं बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलच्या संदर्भामध्ये आहेत. आता बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये आर काय तुमचे तर आर इज इक्वल टू √3a डिवायडेड बाय 4. ओके, ठीक आहे. हे आपण इथे कॅल्क्युलेशन जे काही आहेत ते ट्रायंगल काढलेलं होतं. त्या ट्रायंगल मध्ये आपल्याला असं पाहिलं होतं की 4r इज इक्वल टू असं म्हटलं होतं म्हणजे √3a याच्यावरून आपण इक्वेशन घेतलं होतं. ए इज इक्वल टू काय येऊ शकते तर ए इज इक्वल टू जर एज लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची तर एज लेंथ सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर 4r अपॉन √3 असंही कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा आर इज इक्वल टू आपण याच्यावर असं म्हणू शकतो आर इज इक्वल टू √3a बाय 4. ओके, तर तिथे हे √3 ची व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली 1.732 मल्टिप्लाय बाय a डिवायडेड बाय 4. तर ते येते तुमचं आर इज इक्वल टू काय ते तुमचं आर इज इक्वल टू काय ते तुमचं 0.433a अशी ती व्हॅल्यू येते. ओके, हे आर ची व्हॅल्यू जसं इथं आपण बघितलं होतं आर ची व्हॅल्यू काय आली तुमची तर 0.5a आलेली. तर इथं काय आली तुमचं आर इज इक्वल टू 0.433a इतके येते. इथं याच्यामध्ये काय आलं तुमचं 0.5a आलेली होती. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू पुटअप करायचे आपल्याला. स्पेअर आपल्याला माहिती आहे की व्हॅल्यूम ऑफ जर आपण इथं विचार केला तर पुन्हा ही इक्वेशन हे
व्हॉल्यूम ऑफ द वन स्पेअर इज 4/3 पाय आर क्यूब. ओके, आर ची व्हॅल्यू आपण इथं जर पुटअप केली, पुटअप केल्यानंतर आर ची व्हॅल्यू काय तुमची इथं √3a/4. ओके, त्या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते आन्सर येते तुमचं √3 पाय a क्यूब डिवायडेड बाय 16 येते. ह्या √3 पाय a क्यूब यांची व्हॅल्यू जर पुटअप केली आपण, तर पुटअप केल्यानंतर ती व्हॅल्यू येते तुमचं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 0.34 a क्यूब येते. दिस इज द व्हॅल्यूम ऑफ वन पार्टिकल इन बीसीसी. काय तो 0.34 a क्यूब इज द व्हॅल्यूम ऑफ वन पार्टिकल. ओके, आता बीसीसी मध्ये तुमचे 2 पार्टिकल्स आहेत. बीसीसी मध्ये 2 पार्टिकल आहे म्हणजे तुम्ही याला डायरेक्टली मल्टिप्लाय बाय करा 2 ने. 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुमच्या इथे काय येते 0.68 a क्यूब येते. किंवा तुम्ही याला ह्या इक्वेशनला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा. तर 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन सेम इक्वेशन येणार आहेत आणि व्हॅल्यू काय तुमची इथं व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय टोटल व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन युनिट सेल इज 0.68 a क्यूब. ओके, तुम्ही याला सरळ 2 ने मल्टिप्लाय करा किंवा हे सोपस्कर जे आहे त्याला 2 ने ह्या इक्वेशनला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर सुद्धा तेच व्हॅल्यू येणार आहेत. ओके, ते तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कसं सॉल्व्ह करताय. फक्त हे जे काही आहेत हे इक्वेशन तुम्ही समजून घ्या म्हणजे सहज तुमचं सोपं होणार आहे ते समजून घेण्यासाठी. ओके, नेक्स्ट वन आहे पुढचं. जर आपण इथं विचार केला, पुढचं आहे तुमचं एफसीसीच्या संदर्भामध्ये आपण इथं विचार करू. एफसीसीचा जर विचार केला तर आर इज इक्वल टू, आता इथं बघा आर ची व्हॅल्यू काय आहे, आरच्या व्हॅल्यू मध्ये थोडासा बदल झालेला होता. आर ची व्हॅल्यू मध्ये काय बदल झाला तिथं 4r इज इक्वल टू √2a अशी तुमची आर ची व्हॅल्यू आपण हे इक्वेशन पाहिलं होतं. देअरफॉर आर इज इक्वल टू √2a/4 आहे. इथं √3 होतं, इथं √2 आहेत. बीसीसी मध्ये काय येतं तुमचं √3 होतं आणि एफसीसी मध्ये √2 आहेत. ओके, तर ह्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुमचं जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आर ची व्हॅल्यू काय येते तुमची इथं 0.354a येते. ओके, बघा सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये जी काय व्हॅल्यू आहे तुमचं सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये ती व्हॅल्यू आली तुमची 0.5 a इतकी आलेली आहे. बीसीसी मध्ये ती काय आली तुमची इथं 0.433 a इतकी आलेली आहेत आणि एफसीसी मध्ये ती किती आली तुमची इथं 0.345 इतकी, म्हणजे कमी कमी होत जाते. ओके, देन व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय वन पार्टिकल. आता आर ची व्हॅल्यू चेंज झालेली आहे. आर ची व्हॅल्यू 4/3 पाय आर क्यूब. आर ची व्हॅल्यू ही जी काही आर ची व्हॅल्यू आहे ही आर ची व्हॅल्यू आपण जर पुटअप केली तर ती पुटअप केल्यानंतर इक्वेशन येतं आपल्याला पाय a क्यूब डिवायडेड बाय √12 अशी ती व्हॅल्यू येते. ह्या व्हॅल्यू जर आपण पुटअप केले तर पायच्या आणि √2च्या तर ती काय इक्वेशन काय तुमचं 3.143 a क्यूब डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 1.414. ओके, मग ह्या जे काही ह्यांचं सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं तर ते व्हॅल्यू येते तुमचं 0.185 a क्यूब येते. बघा इथे सुद्धा ती व्हॅल्यू काय तुमची इथं चेंज होत जाते, कमी कमी होत जाते. कारण तुमचं 0.524 a क्यूब आली होती एससी साठी. बीसीसी साठी काय आली तुमची ती 0.34 a क्यूब आलेली आहे आणि इथं तुमचं एफसीसी साठी ती पुन्हा चेंज झाली तुमची 0.185 a क्यूब इतकी झालेली आहे. आता बघा याच्यामध्ये तुमचं जर सहज जर आपण विचार केला एफसीसी मध्ये 4 पार्टिकल तुम्ही याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं इक्वेशन येणार आहे ते 0.74 a क्यूब येणार आहे. किंवा मग तुम्ही ह्या इक्वेशनला किंवा ह्या इक्वेशनला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करा. 4 ने मल्टिप्लाय केलं की तुमचं इथं पाय a क्यूब डिवायडेड बाय जिथं 12 आहे ते 12चं काय तुमचं 3 होईल √2. पुन्हा सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुमचं इक्वेशन काय येणार आहे 0.74 a क्यूब इतकं येणार आहे. ओके, सो हे झालं तुमचं relationship between the A and R, volume of one particle and total volume occupied by particle in unit cell च्या संदर्भामध्ये. ओके, ठीक आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा आता आपण सरळ न्यूमेरिकल प्रॉब्लेम कडे किंवा जे डेन्सिटी आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे तो विचारत घेऊ आपण याच्यामध्ये. ओके, डेन्सिटी ऑफ युनिट सेल काय तुमची डेन्सिटी ऑफ युनिट सेल रो ने इंडिकेट करतात. कशाने इंडिकेट करतात ते रो ने इंडिकेट करतात. ओके,
रो इज इक्वल टू एन अपॉन ए क्यूब मल्टिप्लाय बाय एम अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके, इथं रो काय तुमचं तर डेन्सिटी ऑफ युनिट सेल आहे, ए क्यूब काय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आहे, एन काय आहे नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल आहेत, म्हणजे काय एस सी साठी 1 असेल, बीसीसी साठी 2 असेल आणि एससीसी साठी 4 असणार आहेत. ओके, कॅपिटल एम काय मोलर मास ऑफ युनिट सेल आहे, एन ऑफ ए काय तुमचा ॲव्होगॅड्रोज नंबर आहे, तो काय तुमचा 6.022 इंटू 10⁻23 असणार आहे. ओके, ठीक आहे. तर ह्या आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला कधी डेन्सिटी कॅल्क्युलेट करायला सांगलेलं असणार आहे, कधी मोलर मास कॅल्क्युलेट करायला सांगतील, कधी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला सांगतील, कधी एज लेंथ कॅल्क्युलेट करायला सांगतील. बघा, एज लेंथ सुद्धा याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगतील, किंवा एज लेंथ कॅल्क्युलेट करून आर सुद्धा कॅल्क्युलेट करायला सांगतील. आपल्याला माहिती आहे आरचं आणि एचं रिलेशन काय ते माहिती आपल्याला. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघू, त्याच्यावरती खूप सारे न्यूमेरिकल प्रॉब्लेम होऊ शकतात. पण बघा ह्या इक्वेशनला आपण कसं रिअरेंज करू शकतो. बघा आता एम साठी, कॅपिटल एम साठी आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण, कॅपिटल एम इज इक्वल टू डेन्सिटी व्हॉल्यूम इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर डिवायडेड बाय एन. ओके, एन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हेच बदल होणार आहे, फक्त एन इथे एन येईल, इथं कॅपिटल एम येणार आहे. ओके, ए क्यूब जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ए क्यूब काय करणार तुम्ही, ए क्यूब इज इक्वल टू एन एम अपॉन डेन्सिटी एन ऑफ ए. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपण याचे जे काही आहेत रिअरेंज करून वेगवेगळ्या टर्म जे आहेत ते वेगवेगळ्या टर्म्स आपण ते कॅल्क्युलेट करू. ते व्हॅल्यूम येणार आहेत. जर आपल्याला ए कॅल्क्युलेट करायचं असेल तर अंडर रूट ऑफ एन एम अंडर रूट 3 एन एम डेन्सिटी मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रोज नंबर असं आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, ठीक आहे. ते राहील ते जसं न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे तसं तुम्ही ते सॉल्व्ह केलंय तर तुमच्या लक्षात येणार आहेत. ओके, नेक्स्ट नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम मेटल. आता बघा एन हे काय तुमचं नंबर ऑफ युनिट सेल आहेत, नंबर ऑफ युनिट सेल आहेत. आता एक्स ग्रॅम असणार आहे तुमचं मास, जो काय असेल तो मास, आणि टोटल व्हॅल्यूम जे असणार आहे मल्टिप्लाय बाय तुमचं एन असणार आहे. तुमचं कोणती युनिट सेल आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतात. ओके, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम. आता हा फक्त काय तर ह्या फॉर्म्युल्यालाच आपण काय करायचं 1 बाय एन ने मल्टिप्लाय करणार, हा एन एन कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय तुमचं नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम एक्स डिवायडेड बाय ए क्यूब येणार आहे. ओके, नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॅल्यूम व्ही ऑफ मेटल ते व्ही बाय एक्स येणार आहेत. ओके, व्ही बाय ए क्यूब येणार आहेत. तर आपण ह्या फॉर्म्युलांचा वापर करून एक एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिला न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे तुमचा, तो आहे व्हेन गोल्ड crystallizes it forms face centered cubic unit cell. Okay, the unit cell edge length is the unit cell has the unit cell has पाहिजे has edge length is 408 picometer. Calculate the density of gold. मोलर मास दिलेला आहे, मोलर मास ऑफ गोल्ड दिलेला आहे तुमचा 197 ग्रॅम पर मोल इतकं दिलेलं आहे. ओके, या आपल्याकडे इक्वेशन आहे. काय इक्वेशन आपल्याकडे, डेन्सिटी इज इक्वल टू एम एन अपॉन ए क्यूब इंटू एन ऑफ ए ॲव्होगॅड्रोज नंबर. एम दिलेला आपल्याला सरळ दिलेला आहे, एम काय तो सरळ दिलेला आहे, तो व्हॅल्यू मध्ये सिम्प्लिफिकेशन केलेला आहे, काही फारसं त्याच्यामध्ये अवघड नाही. तो दिलेला आहे 197 ग्रॅम पर मोल आहे. नंबर ऑफ एन ची व्हॅल्यू हे तिथं काय तुमची एनची व्हॅल्यू 4 असणार आहे. कशासाठी तर हे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल आहे म्हणून त्याच्यासाठी एनची व्हॅल्यू काय असणार 4 असणार आहे. ॲव्होगॅड्रो नंबर आपल्याला माहिती आहे 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. आता इथं ॲटम्स दिलेले आहेत म्हणून ॲटम्स पर मोल आपण असं शब्द तिथं वापरतोय. ओके, एजन दिलेली आहेत, किती दिलेली तुमची 408 पिकोमीटर दिलेले आहेत. त्याला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण जे बाकी जे काही टर्म्स आहेत त्या टर्म्सच्या नुसार आपल्याला घ्यावं लागणार आहे ते. ओके, 408 इंटू 10⁻12 मीटर होतं आणि तिथं ओके इथं 10 पाहिजे, 10⁻10 मीटर होतं, इज इक्वल टू 4.08 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. ओके, इथं फक्त थोडीशी टाईप मिस्टेक झालेली आहे, इथं 10⁻12 आलेलं आहे, 10⁻20 पाहिजे.
ओके, ह्या व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केला तर इक्वेशन काय येतं तुमचं, डेन्सिटी इज इक्वल टू रो इज इक्वल टू 197 मल्टिप्लाय बाय 4, ओके, डिवायडेड बाय 4.08 इंटू 10⁻⁸ क्यूब, ओके, मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रोज नंबर काय तुमचा 6.022 मल्टिप्लाय बाय 10⁻23। आता याच्यामध्ये बघा पुस्तकामध्ये सरळ सरळ हे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेलं आहे, मी याच्यामध्ये काय बदल केलेले आहेत तर तुम्हाला लॉगच्या मदतीने ते सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत। काय ते लॉगच्या मदतीने तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे। ओके, लॉग कसं घ्यायचं काय घ्यायचं हे मागच्या वर्षी तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकला असेल किंवा फिजिक्समध्ये फिजिक्सचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम शिकताना तुम्ही ते शिकला असाल। ओके, नसेल शिकलेला जर अडचण असतील तर प्लीज कृपया मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ते सेपरेटली खूपच जास्त अडचण असेल तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करेन। आता याच्यामध्ये लक्षात घ्या ह्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बघा लॉग कसा यूज करायचा काय यूज करायचा याच्या जर तुम्हाला येत नसेल तर मला कळवा, म्हणजे मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तयार करेल आणि तो तुम्हाला पाठवेल। ओके, ठीक आहे, आता आपण सरळ कॅल्क्युलेशन काय आहे कसं करतात ते बघू इथं। यांचं मल्टिप्लिकेशन केलं सिम्पल आहे, तर इथे तुमचे 788 येते, याच्यामध्ये बघा 10⁻⁸ आहे त्याचा क्यूब जर घेतला तर तुमचा 10⁻24 होतोय। ओके, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाते तुमच्या इथं फक्त 10⁻1 राहते, तर त्याला आपण इथं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 6.022 च्या ऐवजी काय आपण इथं 0.600022 असं आपण त्याला घेतलेलं आहे आणि ही जी काही व्हॅल्यू होती त्या व्हॅल्यूचा आपण क्यूब घेणार आहोत। ओके, सो मग ह्या इक्वेशनला आपण लॉग मध्ये टेकिंग लॉग ऑन बोथ साइड असं म्हणू आपण इथं। लॉग ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू लॉग ऑफ 788 मायनस 3। आता हा 3 का घेतलेला आहे बघा, ए क्यूब आहे तुमचा हा ए क्यूब। ओके, याचा लॉग घेत असताना रूल काय म्हणतो तर 3 लॉग ऑफ ए असं आपण त्याला घेतोय। ओके, मग ही ए ची व्हॅल्यू काय तुमची तर 4.08 क्यूब आहे। ओके, सो मग आपण काय म्हणतो त्याला 3 मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ जी व्हॅल्यू आहे ते ए ची व्हॅल्यू काय तुमची तर 4.08। ओके, अशा पद्धतीने आपण त्याला रूल्स आहेत त्या रूल्स आपण त्याला पुटअप केलेला आहे। ओके, ठीक आहे, मग 3 काय आलं तुमचं इथं लॉग ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू लॉग ऑफ 788 मायनस 3 लॉग ऑफ 4.08 प्लस लॉग ऑफ 0.6022 आहे। ओके, आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये हा मायनस साईन का आलेली आहे इथं, मायनस साईन का घेतली आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ a by b which is equal to log of a minus log of b असं म्हणत असतो आपण। ओके, जर इथं तुमचं मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस असेल, इथं मल्टिप्लिकेशन म्हणून हे प्लस साईन आलेले आहेत, तर ह्या डिफरन्स लक्षात घ्या तुम्ही। याचं कॅरेक्टरिस्टिक्स 2 येतात, याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती येते तुमचं 2 येतात। तुम्ही ट्राय करा, तुमच्या समोर तुमचं जे काही लॉग बुक आहे तो लॉग बुक घ्या। आता हे कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढतात मॅन्टिस्टा कसं पाहतात हे सगळं तुमचं झालेलं आहे, नसेल झालं तर पुन्हा एक वेळ सांगतो तुम्हाला, ते मला सांगा तुम्ही, मी तुमचं याच्यावरती पुन्हा एक लेक्चर जो आहे तो घेईल, व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवेल, पण मला असं वाटतं की तुमचं झालेलं आहे म्हणून मी ते तुम्हाला आता सांगत नाहीये। ओके, याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती येते 2 येते। ओके, याचा मॅन्टिस्टा काय तर 78चं 8 मध्ये पाहणार आपण, तिथं 78चं 8 मध्ये पाहिलं तर काय येतं तुमचं 8965 येते मायनस 3, हा 3 तुमचा ऍज इट इज आपण घेतोय त्याला मल्टिप्लाय बाय याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय ते तुमचं 0 येते। मग याचं 40 मध्ये 8 मध्ये पाहणार, 40 मध्ये 40चं 8 मध्ये पाहणार। ओके, तर ते किती तुमचं इथं 6106 असं येते तुमचं ते प्लस। आता याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार आहे तर -1 येणार आहे, बार 1 येणार आहे, काय येणार तुमचं इथं बार 1 येणार आहे। आणि याचा मॅन्टिस्टा काय येणार 60चं 2 मध्ये पाहणार, ते 60चं 2 मध्ये पाहिलं तुमच्या इथे किती येते 780 येते। ओके, मग आता जर हे इतकं तुम्हाला येत असेल, हे जर तुम्हाला हा जर मुद्दा तुम्हाला कळाला असेल, जर ह्या स्टेप जर तुम्हाला कळाल्या कसं कॅल्क्युलेट करायचं काय कॅल्क्युलेट करायचं कसं मॅन्टिस्टा बघायचं कॅरेक्टरिस्टिक्स कसं घ्यायचं, तर पुढच्या गोष्टी सोपी आहेत। पुढे काय फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ह्या दोनच गोष्टी राहतात। ओके, ठीक आहे, आपण काय केलं पुढच्या स्टेपमध्ये ही व्हॅल्यू ऍज इट इज घेतली, यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, काय आलं तुमचं 3 मल्टिप्लाय बाय 0
616 याचं काय आलं ते 1.8318 इतकं ते प्लस ही व्हॅल्यू आपण ऍज इट इज घेतलेली आहे. बघा एकदम सिम्प्लिफिकेशन आहे, स्टेप बाय स्टेप जातो आपण इथं. 1 बार 780 दिलेलं आहे विच इज इक्वल टू. पुढच्या स्टेपमध्ये काय केलं, यांचं समेशन केलेलं आहे, यांचं समेशन केलेलं आहे. ही व्हॅल्यू तुमची ऍज इट इज ठेवलेली, ही व्हॅल्यू ऍज इट इज ठेवली. यांचं समेशन काय आहे आता बघा, याचं बेरीज करत असताना काळजीपूर्वक बेरीज करायचे का तुमचे हे 1.8318 प्लस 1 बार 780 आपण असं समजू दे. ओके, हा तुमचा 8 जसं तसं आला 1 3 + 8 11 काय तुमचं इथं हाताला 1 जाईल, 8 आणि 8 16 होता तुमचा. ओके ठीक आहे, हाताला 1 येतं. आता बघा इथं तुम्ही म्हणाल की सर 3 यायला पाहिजे, तर 3 येणार नाही. आता हा तुमचा मायनस बार म्हणजे काय तुमचं मायनस बार म्हणजे काय तुमचं तो मायनस, ही व्हॅल्यू कॅन्सल होईल म्हणजे हे 0 होऊन जाईल. ओके, इथं काय आलं तुमचं 1 + 0 इज इक्वल टू 1 आलेलं आहे. म्हणजे याचं ऍडिशन काय आलं तुमचे 1.6118 आलेले आहेत. ओके ठीक आहे, मग पुढच्या स्टेपमध्ये यांचं सबस्ट्रॅक्शन. आता सबस्ट्रॅक्शन कोणाचं सबस्ट्रॅक्शन केलं आपण तर बघा 2.8965 मायनस ओके 1.6118 यांचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे, वजाबाकी करायची, सिंपल वजाबाकी. आता हे 5 आणि 8 यांचं सबस्ट्रॅक्शन होत नाही, मग 15 मधून 8 गेले 7 राहिले, त्याला 1 घेतला पाहिजे, 6 मधून 2 गेले 4 राहिलं. ओके 9तून 1 गेला 8 राहिलं. ओके, आता 8तून 6 गेले 2 राहिलं आणि हे 2तून 1 गेला 1 राहिलं, म्हणजे काय 1.2847. याचं मग आता आपल्याला अँटीलॉग घ्यायचे. हा तुमचा टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साइड. ओके, हा तुमचा काय येईल डेन्सिटी येईल, रो येईल, अँटीलॉग 1.2847. मग आता याचा अँटीलॉग घेत असताना आता ही टर्म जी आहे ती साईडला राहू द्यायची आणि 0. आता 28चा 47 मध्ये 4 7 मध्ये तो पाहायचा आहे, तो इथे तुमचा 19.26 येते. हा डेसिमल पॉईंट आपण इथं एक सर्कल आहे, हा याचं कॅरेक्टरिस्टिक्स, या संख्येचं कॅरेक्टरिस्टिक्स 1 यायला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. किंवा तुम्ही असं करू शकता त्याला, सरळ तुम्ही असं करू शकता त्याला 1.926 मल्टिप्लाय बाय 10⁻1. ही जी काही संख्या असेल ती आपण त्याला काय करायचं 10 मल्टिप्लाय बाय जी असेल ती. समजा जर 23 असेल तर मी इथे 23 लिहिणार, जर -24 असेल तर -24 लिहिणार. ओके ठीक आहे, अशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आपण. म्हणजे काय तुमचं डेन्सिटी ऑफ गोल्ड इज 19.26 ग्रॅम पर मोल असं आहे. तुम्हाला पुन्हा एक वेळ सांगतो, जर याच्यामध्ये काही अडचण असतील तुम्हाला लॉग घेताना, लॉग सॉल्व्ह करताना प्लीज कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम वेगळ्या याच्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, इथं ते प्रत्येक मुद्दा तो जो काही रूल्स आहे ते रूल्स समजावून सांगणे शक्य नाहीत, कारण हे ऑलरेडी तुमच्या मागच्या वर्षी झालेले मुद्दे आहेत असं मी कन्सिडर करतोय. तरी सुद्धा जर तुम्हाला काही अडचण असतील तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ओके ठीक आहे, पुढचा न्यूमेरिकल जो आहे तो आहे बघा काय सांगितलं त्यांनी, अ कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट सी अँड डी. हे कंपाऊंड आहे तुमचा एलिमेंट सी आणि डी यांच्यापासून बनलेला आहे, क्रिस्टलाइज होत आहेत, एफसीसी स्ट्रक्चर फॉर्म होत आहेत. ओके, ए कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट सी अँड डी क्रिस्टलाइजेस इन एफसीसी स्ट्रक्चर. ॲटम ऑफ सी, आता बघा त्यांनी काय सांगितलं, ॲटम्स ऑफ सी आर present at the corners of the cube. Okay, atoms of D are at the center of phases of the cube. Okay, म्हणजे बघा मी इथे तुम्हाला एक क्रिस्टल काढून दाखवतो. हा क्रिस्टल आहेत. ओके, हे जे काही कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्सला काय ॲटम्स ऑफ सी आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स, म्हणजे हे तुमचे सी ॲटम्स आहेत. हे कोणते ॲटम्स तुमचं सी ॲटम्स आहेत. ओके ठीक आहे. डी आर द सेंटर ऑफ फेजेस, म्हणजे हे जे काही फेजेस आहेत ह्या फेजेस 1 हे 2 3 4 मागच्या बाजूला 5 आणि हे 6 हे फेजेसला आहेत. ओके ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. एकदम सिंपल आहे,
आता हे कॉर्नरला आहेत बघा. फर्स्ट आपल्याला 3 atoms आर प्रेझेंट ऍट द 8 कॉर्नर. ओके, मग आता यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती आहे की 8 जे काही कॉर्नरला आहेत. ओके, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच कॉर्नर ॲटम of unit cell to the unit cell is 1/8. Okay, 1/8. Therefore, the number of C atoms that belongs to the unit cell is 8 multiplied by 1/8, which is equal to 1. काय ना तुमचं 1 येणार आहे. ओके, म्हणजे C ॲटम किती झाला तुमचा 1 झाला. C ॲटम काय झाला तुमचा 1 झाला. ओके, D atoms are present at the center of the 6 phases. 6 फेजेस तुमच्या. ओके, आणि प्रत्येक फेज काय तुमचं each phase center atom is shared between 2 cubes. Okay, म्हणजे 1/2 आहेत. That is, hence the contribution of each phase center atom to the unit cell is 1/2 atom. That is 1/2 multiplied by 6, which is equal to 3. असं आपल्याला म्हणता येणार आहे. Okay, therefore number of D atoms that belongs to the unit cell is equal to 1/2 multiplied by 6 is equal to 3. म्हणजे D काय आला तुमचा C1 आला. D काय आला तुमचे 3 मॉलिक्युलर atoms त्याचे असणार आहेत. Therefore there are 1 C atoms and 3 D atoms in the unit cell. Therefore formula of the compound becomes CD3. CD3. जर याच्यामध्ये आता याच्यामध्ये समजा सपोज थोडंसं चेंज करू आपण. इथं सपोज इथं तुमचं D राहिला असता आणि इथं C राहिला असता, तर आपण काय म्हटलं असतं त्याचं आन्सर काय असतं तुमचं C3D असं त्याचं आन्सर आलं असतं. C3D असं त्याचं आन्सर आलं असतं. ओके, ठीक आहे. हे 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम आजच्यासाठी आपण पाहिलेले आहेत. राहिलेले जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत ते पुढच्या लेक्चरला आपण इथं डिस्कशन करू. ओके, सो तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.